Welcome to Sir Shiksha Learning App. I am Shaila. Welcomes you in today's video. Today we are going to start new poem from Unit 3. The poem name is Trains. In this poem, the poet described the train, how it run and how it beautiful. आता या पोयममध्ये आपल्याला पोएटने ट्रेनचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे ट्रेन कशा पद्धतीने धावते हे आपल्याला या पोयममध्ये पोएटने सांगितलेलं आहे. So first of all, we read the poem, then we describe the meaning of stanzas. So first stanza, over the mountains, over the plains, over the rivers, here come the trains. In the first line, mountains means मैदान, पर्वत, then plains means मैदान. आता या स्टांजामध्ये पोएट सांगतोय की ओव्हर द माउंटेन्स. आता ही जी येणारी ट्रेन आहे ही कुठून कुठून कशा पद्धतीने येते याचं सुंदर असं वर्णन या स्टांजामध्ये केलेलं आहे. ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन. आता ही जी येणारी आगगाडी आहे, ट्रेन आहे, ही पहिल्यांदा पर्वतावरून येते, पर्वताच्या मधातून येते. त्यानंतर मोठ्या मैदानास आहे त्यामधून सुद्धा ती धावते. नंतर ती नद्यांना पार करून, नद्यांच्या वरती पूल असतो त्या पुलांवरून सुद्धा ही रेल्वे धावते आणि शेवटी ती बरोबर आपल्या ठिकाणावरती असे मैदान, पर्वत आणि त्याचप्रमाणे नद्यांना पार करून बरोबर ठिकाणांवरती येते. सो दिस इज द फर्स्ट स्टांजा's meaning. Then second stanza, carrying passenger, carrying mail, brighting their precious loads in without fail. In the second stanza, carrying passenger म्हणजे काय तर जे प्रवासी आहेत ते. मग आता ही ट्रेन जी आहे ती आपण पहिल्या स्टांजामध्ये पाहिलं ती कशा पद्धतीने कुठून धावते. आता ती कोणाकोणाला आपल्या बोगीमध्ये बसवून आणते त्याचं एक सुंदर वर्णन इथे पोएटने केलेलं आहे. पोएट सेड दॅट कॅरिंग पॅसेंजर, ही जी रेल्वे आहे ही कोणाला घेऊन येते, प्रवाशांना घेऊन येते. त्याचप्रमाणे कॅरिंग मेल म्हणजे काय तर टपाल. मग दुसऱ्या भागामधून जे आलेले टपाल आहेत या टपालाला सुद्धा ते घेऊन येते. त्याचप्रमाणे ब्रायटिंग देअर प्रिसियस लोड्स म्हणजे काय तर जड वाहतुकीसाठी सुद्धा यामध्ये ज्या काही मौल्यवान वस्तू आहेत त्या मौल्यवान वस्तूसुद्धा ती आपल्यासोबत कॅरी करते. अँड थ्रू डार्क इन विदाउट फेल, अशा पद्धतीने ही रेल्वे प्रवाशांना, मौल्यवान वस्तूंना, टपालांना आणि इतर अशा अनेक वस्तू आहेत ज्यांना कॅरी करून बरोबर कुठल्याही अडचणींचा सामना करून ती बरोबर आपल्या ठिकाणावरती पोहोचते. देन थर्ड स्टांजा, thousands of frightened cars all rushing on through day and darkness, through dust and down. आता इथे फ्रायटिंग कार्स म्हणजे मालगाडी. आता आपण रेल्वेचं पाहिलेलं आहे की रेल्वे मैदानावरून पर्वतावरून धावते, त्याचप्रमाणे ती प्रवाशांना, मौल्यवान वस्तूंना घेऊन येते. तर अशाच पद्धतीने हजारो मालगाड्या आहेत ज्या रात्रंदिवस धावत असतात. त्यांना कुठलाही डाव ठिकाणा नाही आहे. रात्र असो की दिवस असो या मालगाड्या माल घेऊन चालतच असतात. thousands of frightened cars all rushing on through day and darkness. दिवसासुद्धा आणि डार्कनेस मीन्स रात्रीसुद्धा या मालगाड्या आपल्या बोगीमध्ये, डब्यांमध्ये काय करतायत तर माल घेऊन या डस्क अँड डाऊन म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये बरोबर त्या आपल्या ठिकाणावरती पोहोचतात. देन लास्ट स्टांजा, ओव्हर द माउंटेन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. मीन्स अशा पद्धतीने परत हा स्टांजा रिपीट झालेला आहे. द पोएट सेज दॅट द ट्रेन इज कॅरिंग पॅसेंजर थ्रू द रिव्हर, थ्रू द माउंटेन अँड ऑल्सो द thousands of frightened cars also carry so many loads in the bogies. आता या पोयममध्ये पोएट सांगतोय की रेल्वे कशा पद्धतीने धावलेली आहे आणि कुणाला ती घेऊन येते आणि कधी ती सकाळ संध्याकाळ दिवसभर त्यांचा प्रवास चालू असतो. तर एक समरी म्हणून आपल्याला पोएट सांगतोय. इन दिस पोयम द पोएट सेज दॅट द ट्रेन इज गोइंग ऑन टू द माउंटेन्स, over the plains, over the rivers, and the train carry the passengers, mails and previous loads also without fail. Then
The poet says that thousands of frightened cars also rushing and through day and darkness. They always runs without any fail. म्हणजेच या पोयममध्ये पोएट सांगतोय की रेल्वे कोणाकोणाला घेऊन येते आणि कशा कशा पद्धतीने ते बरोबर ठिकाणावरती पोहोचते. तर अशा पद्धतीने आपण ही पोयम पाहिलेली आहेत. याच्यामध्ये हार्डवर्ड्स आहेत. तर हार्डवर्ड्समधले माउंटेन मीन्स पर्वत, देन प्लेन म्हणजे मैदान, रिव्हर म्हणजे नदी, कॅरिंग पॅसेंजर, पॅसेंजर म्हणजे काय तर प्रवासी, मेल म्हणजे टपाल, देन प्रिव्हियस लोड, ब्रायटिंग देअर प्रिव्हियस लोड्स म्हणजे मौल्यवान वस्तू, फ्रायटेन कार्ड्स म्हणजे मालगाडी, देन डार्कनेस म्हणजे अंधार किंवा संध्याकाळचा वेळ, डस्क अँड डाऊन म्हणजे धूळ असो कुठल्याही परिस्थितीमध्ये ती धावत असते असा त्याचा अर्थ होतो. सो इन दिस वे वी सी द पोयम ट्रेन्स. थँक यू.